नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करिअर नामावरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आजची अपडेट आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेची परभणी सहकारी बँक जी आहे तिच्या संदर्भातली अपडेट आहे. अतिशय महत्वाची अपडेट आहे. परीक्षे संदर्भातली अपडेट आहे, हॉल तिकीट संदर्भातली अपडेट आहे. असेच नवनवीन वेगवेगळ्या परीक्षांचे अपडेट मिळवण्यासाठी अगदी ग्रुप ए पासून अगदी ग्रुप डी पर्यंतच्या सर्व एक्झाम संदर्भात माहिती असेल, ऍडव्हर्टायझिंग संदर्भातली माहिती असेल, पात्रता जे काही त्यांची जाहिरात निघते त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन मिळवण्यासाठी आपल्या करिअर नामा या सिरीजला नक्की फॉलो करा. ठीक आहे. मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलवरती ही करिअर नामा नावाची जी सिरीज चालू आहे त्याला नक्की फॉलो करा. तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांबद्दल माहिती मिळवते. याच्यामध्ये आजचा जो आपला टॉपिक असणार आहे हा परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड परभणीचा असणार आहे. ओके. तर मित्रांनो, या परभणी बँकेमध्ये 152 पदांची जाहिरात आलेली होती. 152 पदांची. ओके. 18/11/2025 म्हणजे 18 नोव्हेंबरला ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. ती फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालली होती 25 नोव्हेंबर पासून 10 डिसेंबर पर्यंत. ओके. आणि याच्यावरती अनेक विद्यार्थी मित्रांनी काय केलेले आहेत, ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहेत. त्यांची जी परीक्षा आहे, आजचा अपडेट जो असणार आहे तो परीक्षे संदर्भातला आहे. ती परीक्षा 18 फेब्रुवारी 2026 या दिवशी होणार आहे. 18 फेब्रुवारी हे लक्षात घ्या. ओके. आणि त्याचे जे काय हॉल तिकीट आहेत म्हणजे परीक्षेला जे आपल्याला हॉल तिकीट उपलब्ध होतात ते परीक्षेच्या 10 दिवस आधी म्हणजे 7 ते 10 दिवस म्हटलंय. तर तुम्ही साधारणतः 10 फेब्रुवारी पासून तुम्ही चेक करू शकता. ओके. 10 फेब्रुवारी नंतर तुम्ही नक्की चेक करा की आपला परीक्षा सेंटर कुठला आले वगैरे. ठीक आहे. म्हणजे हॉल तिकीट जनरेट झालेले तुम्हाला बघायला मिळतील. हा अतिशय महत्वाचा अपडेट आपला करिअर नामावरचा होता. बाकी करिअर संदर्भामध्ये इतर माहिती मिळवण्यासाठी आम्हाला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती एकाच प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मिळून जाईल. बाकी आजचा अपडेट कसा होता हे सुद्धा आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्या मित्रांनी जर कोणी फॉर्म भरला असेल परभणी बँकेचा तर तुम्ही त्याला नक्की शेअर करा. ठीक आहे. धन्यवाद.